एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रात एकामागून एक प्रकरणे उघड होणार आहेत. जमीन, प्रकल्प आणि पैशांशी संबंधित. पण प्रश्न एकच आहे, यामुळे सत्तेला धक्का बसणार का नाही? एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रात जे काही घडणार आहे ते अचानक आणि एकामागून एक उघड होणाऱ्या प्रकरणांच्या स्वरूपात दिसून येईल. आणि या सर्व घडामोडींचा केंद्रबिंदू प्रशासन, प्रकल्प मंजुरी आणि जमीन व्यवहार तसेच निधी वापर यामधला असेल. त्यामुळे माध्यमांमध्ये मोठी चर्चा निर्माण होईल आणि त्याचा थेट परिणाम राजकारण आणि जनमानसावर दिसून येईल. नमस्कार, मी सुधाकर कुलकर्णी आणि तुम्ही पाहतात ध्रुवा ॲस्ट्रो. आज आपण महाराष्ट्राच्या जन्मकुंडलीवर आधारित एप्रिल 2026 मधील घटनांचा संपूर्ण प्रवाह समजून घेणार आहोत. महाराष्ट्राचे मिथुन लग्न असल्यामुळे माहिती, व्यवहार आणि माध्यम या क्षेत्रांचा महाराष्ट्रातील जनमानसावर मोठा प्रभाव आहे. तर वृषभ चंद्रामुळे जनता स्थिर आणि आर्थिक विचार करणारी आहे आणि सध्या चालू असलेली शुक्र महादशा ही विकास आणि आर्थिक हालचालींना आधार देणारी आहे. 2 एप्रिल 2026 पासून मंगळ मीन राशीत प्रवेश करतो आणि आधीपासूनच तिथे शनी उपस्थित असल्यामुळे दडलेले सर्व विषय, घोटाळे वर येण्याची प्रक्रिया सुरू होते. 2 ते 7 एप्रिल या काळात काही जुने जमीन व्यवहार, जुन्या प्रकल्पांची मंजुरी किंवा पायाभूत सुविधा संबंधित कागदपत्रे किंवा निर्णय अचानक चर्चेत येऊ शकतील आणि माध्यमांमध्ये या विषयांवर लक्ष केंद्रित होऊ लागते. प्रशासनिक पातळीवर बैठका वाढतील, काही फायली पुन्हा उघडल्या जातात आणि निर्णय प्रक्रियेवर दबाव निर्माण होईल. जनतेमध्ये या घडामोडींबाबत संभ्रम आणि उत्सुकता निर्माण होते. तसेच काही भागात अवेळी पाऊस, तर काही ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवू लागते, ज्यामुळे पाणी व्यवस्थापन हा देखील चर्चेचा मोठा विषय बनतो. 8 एप्रिल ते 14 एप्रिल हा काळ शासनावर ताण वाढण्याचा टप्पा आहे. या काळात जमीन व्यवहार, निधी वापर आणि प्रशासनिक मंजुरी या संदर्भातील अधिक प्रश्न निर्माण होतील आणि काही आर्थिक व्यवहारांवर तसेच प्रकल्प खर्चांवर माध्यमांमध्ये ठळक चर्चा वाढलेली दिसून येईल. काही प्रशासनिक फायली, मंजुरी प्रक्रिया आणि परवानग्या यामध्ये विसंगती आहे का याबाबत चर्चा सुरू होते. पण या काळात निर्णय जाहीर होत नाहीत, तर ते अंतर्गत पातळीवर तयार केले जातात. समाजात असंतोष दिसतो, परंतु तो मोठ्या आंदोलनात रूपांतरित होणार नाही आणि धार्मिक व सामाजिक विचारांमध्ये प्रश्न निर्माण होतात, पण उघड संघर्ष होत नाही. 14 ते 19 एप्रिल हा काळ निर्णयांचा टप्पा राहील. 14 एप्रिल नंतर सूर्य मेष राशीत प्रवेश केल्यामुळे प्रशासन, शासन अधिक सक्रिय होते आणि काही महत्त्वाचे निर्णय जाहीर होऊ लागतील. या निर्णयांमध्ये पाणी व्यवस्थापन, शहर विकास, रस्ते आणि पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक गुंतवणुकीशी संबंधित योजना
असू शकतील आणि काही अडकलेले प्रकल्प पुढे नेण्याचे किंवा नवीन अटींसह मंजुरी देण्याचे निर्णय घेतले जाऊ शकतील. काही आधीचे निर्णय, विशेषतः जमीन वाटप, प्रकल्पांची मंजुरी किंवा प्रशासनिक परवानग्या यामध्ये बदल किंवा पुनर्विचार केला जाऊ शकेल आणि काही प्रकल्पांच्या अटी मात्र बदलल्या जाऊ शकतात. मंत्रिमंडळात किंवा प्रशासनिक पातळीवर मर्यादित स्वरूपात बदल दिसू शकतील. विशेषतः पायाभूत सुविधा, पाणी व्यवस्थापन आणि उद्योगांशी संबंधित विभागांमध्ये जबाबदाऱ्या बदलल्या जाऊ शकतात. तसेच काही नवीन किंवा तांत्रिक पार्श्वभूमी असलेले चेहरे पुढे येऊ शकतात. मात्र मोठी राजकीय उलथापालथ होणार नाही, पण निर्णय घेण्याची पद्धत आणि गती स्पष्टपणे बदललेली आपल्याला जाणवेल. 19 ते 25 एप्रिल हा प्रतिक्रिया आणि चर्चेचा मोठा काळ राहील. या काळांमध्ये माध्यमांमध्ये एकाच प्रकरणावर वारंवार चर्चा होऊन ते प्रकरण मोठे केले जाऊ शकते, मोठे दिसू लागते आणि जनतेमध्ये प्रतिक्रिया निर्माण होते. पण ती पूर्ण विरोधात रूपांतरित होऊ शकत नाही. अर्थव्यवस्थेत बांधकाम, जमीन, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात हालचाल आणि गुंतवणूक वाढते. पण या वाढीचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना लगेच जाणवत नाही, कारण खर्च, महागाई किंवा स्थानिक अडचणी यामुळे फायद्याचे वितरण असमानच राहते. धार्मिक आणि सामाजिक स्तरांवर विचारांमध्ये शांतपणे बदल सुरू होताना दिसून येतात. काही जुने विचार, जुन्या धार्मिक समजुती याबाबत लोक प्रश्न विचारू लागतात. 25 एप्रिल ते 30 एप्रिल हा काळ महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने स्थिरतेच्या टप्प्याचा काळ आहे. महिन्याच्या शेवटी परिस्थिती हळूहळू स्थिर होताना दिसते आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू होईल. माध्यमांमधील तीव्रता कमी होईल, पण तयार झालेली धारणा आणि परिणाम टिकून राहतात. हवामानाच्या बाबतीत काही भागात पाण्याचा साठा वाढेल, तर काही ठिकाणी पाणी टंचाई कायम राहील, ज्यामुळे पाणी व्यवस्थापन हा विषयही खूप महत्त्वाचा मुद्दा बनू शकतो. मनोरंजन क्षेत्रात काही वाद निर्माण होतात, पण त्याचवेळी या वादांमुळे प्रसिद्धीही मिळते. शुद्धीकरण आणि एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रात एकाच प्रकरणावर गोष्ट थांबत नाही, तर जमीन व्यवहार, प्रकल्प मंजुरी, निधी वापर आणि वाटप आणि प्रशासकीय निर्णयांशी संबंधित काही प्रकरणे एकामागून एक समोर येत राहतात. त्यामुळे माध्यमांमध्ये मोठी चर्चा निर्माण होते आणि प्रशासनावर तसेच सत्तेवर दबाव वाढलेला दिसून येतो. या प्रक्रियेमुळे सत्तेची प्रतिमा, शासनाची प्रतिमा काही प्रमाणात प्रभावित होते. निर्णयांमध्ये बदल करावे लागतात, पण सत्तेचा पाया डळमळीत होत नाही आणि मोठी राजकीय उलथापालथ देखील होणार नाही. महाराष्ट्रात प्रशासकीय आणि राजकीय निर्णय प्रक्रिया कोसळणार नाही, पण जमीन व्यवहार, प्रकल्प मंजुरी, निधी वाटप, वापर आणि निर्णय घेण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करणे हा दबाव शासनावर निर्माण होईल. एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रात घडणाऱ्या सर्व घटनांचा प्रवाह दबावातून निर्णयातून प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियेतून स्थिरतेकडे जाणारा हा काल असेल. आणि जे काही घडेल ते आधी माध्यमांमध्ये दिसेल आणि
त्यानंतर प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील. घटना समजून घेण्यासाठी फक्त बातम्या पाहणे पुरेसे नसते, तर त्यामागची प्रक्रिया समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते. म्हणून तुमच्या मते महाराष्ट्रात सर्वात मोठा बदल कोणत्या क्षेत्रात दिसेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सखोल ज्योतिषीय विश्लेषणासाठी ध्रुव ॲस्ट्रोला अवश्य जोडलेलं राहा. धन्यवाद.